नमस्कार मित्रांनो. म्हणजे फेसबुक आणखीन इंस्टाग्रामवरती नक्कीच तुम्ही गेले 2-3 आठवडे छान छान अशा वेगवेगळ्या कलावंतांच्या, वेगवेगळ्या रसिकांच्या किंवा खवय्यांच्या तुम्ही पोस्ट पाहिले असतील कदम्स कॅफेबद्दल. आज मी बोलणार आहे कदम्स कॅफेबद्दल, कारण हा कदम्स कॅफे चालवणारा माझा जो भाऊ आहे समीर हा माझा चुलत भाऊ लागतो. आणि आज ते सगळं पाहिल्याच्यानंतर मला ह्या कॅफेबद्दल मुद्दाम तुम्हाला सांगावंसं वाटते. त्याची गंमत आहे की आता मुळात आपण कुठच्याही हॉटेलला गेलो किंवा कुठच्याही चांगल्या ठिकाणी आपण खायला गेलो, आणखीन आपण आपल्याला आवडणारी एखादा पदार्थ आपण मागवतो आणि ते पदार्थ येतात. हल्ली बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी देतात. ते 6-8 असे काहीतरी पदार्थ असतात किंवा नग असतात. आणि ते खाता खाता आपल्या लक्षात येते की अरे 2 ह्यातले चांगले नग खाल्ल्यानंतर ती जी गंमत येते तर गंमत आपली छानपैकी मला तर समाधान झालं आहे. पण आता उरलेल्या 6 नगांचं काय करायचं? मग आपण ते नाईलाजाने पार्सल करून घेतो, घरी आणतो. मग ते काही आज खाऊया उद्या खाऊया करत करत त्याची शिळा सप्तमी होते. आणि मग मनाला वाटते की अरे आपल्याला ते 2च जर कोणी खायला दिले असते तर येस, हीच एक बाब आत्ता आमच्या कदम्स कॅफेमध्ये माझ्या भावाने मांडलेली आहे की तुम्हाला पाहिजे तेवढंच, म्हणजे तुम्ही एक तर तुमचे पैसे वाचवा आणि तुमच्यासमोर आलेला अन्नपदार्थ मोजकाच घेऊन तोही वाचवा. म्हणजे तुम्ही समजा जर कदम्स कॅफेमधून जर तुम्हाला पाहिजे की तुम्हाला 2च लॉलीपॉप पाहिजेत, 2च पाठवतील, तर दोघांचेच पैसे घेतील. इतर ठिकाणी नाही आमच्याकडे एवढेच असतात, आमच्याकडे तेवढेच असतात, इतकेच नग आहेत, तुम्हाला घ्यायलाच पाहिजेत. हीच तुमच्यावरती सक्ती नाही आहे. आणि मला असं वाटतं मग ह्यापेक्षा आणखीन काय पाहिजे की तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमोर जर गेलात कदम्स कॅफेमध्ये खायला आणि तुमच्या लक्षात आलं की तुमच्या मुलाला एकच काहीतरी पाहिजे, ठीक आहे, एक पदार्थ तो मागवा, तो तुम्हाला एकच पदार्थ देतील तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला जेवढा पाहिजे, जितका पाहिजे तितका देतील. त्यातलं एकच समाधान आहे की तुम्ही तुमचे पैसे वाचवणार आणि त्याहीपेक्षा वाया जाणारं अन्न तुम्ही वाचवणार आहात.